कांदा प्रश्नासंदर्भात राज्य सरकारची दिल्लीमध्ये शहांसोबत सकारात्मक बैठक झाली आहे। कांद्याचा 15 रुपये 80 पैसे दर निश्चित झालाय। दर आणखी वाढवण्याची मागणी आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। 10 लाख टन कांदा खरेदी नाफेड एनसीसीएफनं करावी अशी मागणी केली असं फडणवीसांनी म्हटलंय। कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय। कांदा प्रश्नावर गृहमंत्री अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। 15 रुपये 80 पैसे कांद्याचा दर निश्चित केलाय, त्यात आणखी वाढ करण्याची मागणी आहे। 2 लाख ऐवजी 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावरही शहा सकारात्मक। 10 लाख टन कांदा खरेदी एनसीसीएफनं करावी अशी मागणी केली असल्याचं फडणवीस म्हणाले। नाफेड एनसीसीएफ मध्ये जाणीवपूर्वक कांदा नाकारला जातोय, त्यावर नियंत्रण आणलं जाईल। कांद्याची खरेदी व्यापाऱ्यांकडून नाही तर शेतकऱ्यांकडून झाली पाहिजे अशी मागणी केली। एमएसपी वाढवणं गरजेचं आहे असं शहांनी मान्य केलं। कांदा निर्यातीवर कोणतीच बंदी नाही। कांद्याचे बियाणे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होत आहेत। कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत अशी माहितीही फडणवीसांनी दिली आहे। कांद्याचा जो खरेदीचा भाव आहे तो कालच वाढवून 15 रुपये 80 पैसे केलेला आहे। तो अजून कसा वाढवता येईल या संदर्भात देखील मागणी करण्यात आली आहे। 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत। त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे। जे कांद्याच्या आणि साखर उद्योगाच्या अतिशय कठीण प्रश्न सध्या मी शेतकरी तोंड देत होते त्यावरती नक्कीच साधक बाधक चर्चा झाली आणि 10 दिवसामध्ये सकारात्मक निर्णय देण्याचा आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे। त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगाला अतिशय दिलासा देणारी ही घटना आज घडलेली